आमच्याला आयोजक समितीला सांगून दिले चांगला वापर यावेळेला चांगला फ्लिक पाहायला मिळाला थॉमस राईसच्या बॅटमधून ऑन साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक टीम मध्ये एक नावाजलेला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहतो एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे त्याला हाफ गोलंदाज बॉल विकेट कीपरच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत पुन्हा एकदा आता मात्र मित्रांनी शोक जरूर झाले अगदी टोकाला लागतोय चेंडू पुन्हा 2 धावांची गुजरातच्या संघावर शिस्तबद्ध खेळाडू विविध कलर्समध्ये आपण मैदानात असलेले पाहतो आणि त्यासाठी लावली गेलेली पेनल्टी आहे पण नक्कीच बाकीच्या संघाने सुद्धा लक्ष द्यायचे सगळ्यांना हा चेंडू मात्र कडे हाताने फटका केला जातो लॉंग ऑफ बाउंड्री लाईन जस्ट बाहेर 1 बाउंड 4 धावांचे आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आणि सल्लागार विकसित त्याचबरोबर आपल्या विभागाच्या कार्यसम्राट कार्यदर्शक यावेळेला मात्र चेंडू विकेट कीपरकडून सुद्धा मिस होतोय एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर आपण बघतो थॉमस गाय खेळण्याचा प्रयत्न तो प्रयत्न मात्र बॉल नाही या ठिकाणी निर्भर चेंडूवर चांगला करतोय बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच असेल आज मात्र या दोन्ही बाजूला आपण लक्ष टाकलं तर एकापेक्षा एक वरचढ एकापेक्षा एक मातब्बर असे खेळाडू आहे शेखला आपण पाहिलं गोलंदाजी करताना मुकेश दास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आकाश चिंदारी याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय राहुल असेल मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे त्या ठिकाणी अर्जुनच्या माध्यमातून मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मुकेशला आपण पाहतोय बांधून ठेवले पद्धतीनं या वेळेला मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका केलाय मगाशी सांगितल्याप्रमाणे अशाच पद्धतीने खेळलेला तो फटका आणि त्यावर मिळालेला तो षटकारानंतर 6 धावांचा मायनस झालेला व्हिडिओ आपण पाहतो थॉमस गायकचा मात्र या चिंपूर गावठाणच्या 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळ सादर करण्यासाठी आपल्या गांधी मैदानामध्ये मात्र ते पिटाळून लावलंय आणि मात्र एक 2 धाव पूर्ण झालेली असताना मात्र गड्ड्याकडून खराब थ्रो पाहायला मिळाला बॅकअप मिळत नाहीये चेंडूला बरोबर मला वाटतं ही 4थी धाव मिळवली जाते ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलिए आपण पाहिलं 6 धावा धावून काढले गेले गेला लागू आता हा एक युवा टॅलेंटेड गोलंदाज मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून एक मात्र आपला परफॉर्मन्स दाखवलाय आणि समोर मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट राकेश पॉल या वेळेला मात्र सर्व हाताने खेळलाय पण काही स्पीड होत आहे आकाश चिंदारी या चेंडूवर धावतायत तत्वर 2 धावा अर्जित होत आहेत एका बाजूला राकेश पॉल दुसऱ्या बाजूला थॉमस आहे गोलंदाजी मार्कवर सिरोज शेख सिराज सवाशे 1-1 बेस्ट वर्सेस बेस्ट टॅलेंट वर्सेस टॅलेंट एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स आडव्या टाकण्या केलाय फटका या वेळेला मात्र टीमवर एक खेळाडू आहे त्या क्षेत्रामध्ये आडव्या टाकण्या केलेल्या या चेंडूवर मात्र 2 धावा आणि धावा फक्त त्यांना गरजेचं आहे कारण प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी धावा मिळवाव्या लागतील कारण या दोन्ही संघांमध्ये जर लक्ष टाकलं तर एकापेक्षा एक असे खेळाडू उपस्थित आहे कारण कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही चेंडूला उत्तर देतोय आडव्या बॅटनं जिंकवून देतोय कंपासच्या दिशेने क्रॉस होताना पाहतोय चेंडूला 25 जात आहे चेंडूवर पुन्हा एकदा एक
मात्र धावसंख्या पातळीवर ओव्हरमध्ये लक्ष टाकलं तर नक्कीच रोखण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजी साथ दिली. यावेळेला मात्र सुरजच्या बॅटमधून एक जबरदस्त शॉट येतोय. बॅकफुटवर जाऊन वेट ट्रान्सफर केलं आणि यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ पूल होतोय. सक्सेसफुल चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. फिरोज शेख आणि समोर राकेश गौड. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा ब्रेकमध्ये पहिली डावी त्यांना पूर्ण केली, दुसऱ्या डावीसाठी प्रयत्न केला आणि तो सुद्धा यशस्वी झालाय. शेकी मात्र चांगली आहे, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यासाठी आलाय आणि एक चांगला परफॉर्मन्स देतोय. तिथे 2 धावा त्याचबरोबर 14 षटकारांची कौशल आधीच सुद्धा करतोय. यावेळेला मात्र टॉपिक चेंडू हवेमध्ये आहे. बघूया किती धमाल होती. चेंडू जाईल धावासाठी घोषणा क्षेत्रामध्ये आम्ही आभार व्यक्त करणार आहोत. परंतु चूक आहे की आपण सातत्याने आम्हाला तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचं भान राखा, अन्यथा आपल्याला जर फाईन लागलं तर त्याची मोठी गॅरंटी घेणार नाही याची आपण लक्ष टाका. आशिष मेहर गोलंदाजी मार करून पंचांच्या डाव्या बाजूला कॅमेरा ऍड करून राईट नावावर विकेटचा मारा. समोर आहे थॉमस आहे. बॉल आणि त्यात फुल टॉस बॉल एकच उत्तर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सकाळी 6 धावा. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. आशिष मेहर चेंडूवर पहिलाच षटकार. ही खरी ओळख आहे थॉमस डायसची. आतापर्यंत शांत होते, आता मात्र बॅटचा फेस ओपन केला, गोलंदाजाचा फेस काढला. पहिल्याच बॉलला फेस करत असताना आशिष मेहरूच्या बॉलवर एक खणखणीत षटकार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, परंतु यावेळेला मिसटायमिंग स्ट्रोक आहे. एक पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि तो सुद्धा यशस्वी झालाय. 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचं बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचे 3 धावफलकावर येतो गुजरात संघाकडून. सलामीचे दोन्ही गोलंदाज स्ट्राईक एंडवर आणि एका बाजूला ऑफ स्ट्राईक एंडवर उपस्थित आहे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज यावेळेला मात्र होती. गुडले प्रोसेसिंग केला, बॉल तितक्याच सुंदर पद्धतीने खेळलाय. थॉमस डायस पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी संघाच्या धावफलकावर ऍड करतोय. मार्गस्थ झालेला आहे आणि त्यानंतर मात्र टीममध्ये खेळाडू उपस्थित असताना सुद्धा अशा पद्धतीनं 2-2 धावा सोडणं तितकंच महत्वाचं आहे. हा फटका चांगला आहे, उंची चांगली काढतोय, लांबी कमी पडेल. चेंडू खाली फिरोज शेख, सेफ हँड्समध्ये चेंडू. थॉमस जायची खेळ संपुष्टात. विकेटचं पतन, खेळाडू बाद. विकेट किपरच्या मागे जे प्रेक्षक उभे त्याला विनंती आहे त्या बॅनरला चिपटून आपण उभे आता आपण बाजूला उभं राहायचं तिथे. तर यानंतर होणारी मॅच विनोद 11 डोंबिवली विरुद्ध राकेश 11 विक्रोळी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण पुढील मॅचच्या टॉपसाठी यायचे. गोलंदाज अजूनही खेळपट्टीवर उपस्थित. गावकरी धाबा गुजरात विरुद्ध केके रॉयल. बॉल आणि नो बॉलचा इशारा. तर या नो बॉल बद्दल एक विशेष माहिती आहे. आपल्या भारतीय संघाचे कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज श्री कपिल देव सिंघल
आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये तब्बल 38,942 चेंडू त्यांनी हाताळले, त्यामध्ये एकही नो बॉल त्यांनी टाकला नाही. आणि त्यानंतर हा नो बॉल पाहिला, फ्री हिटच्या चेंडूवर एक चांगला फटका केला, झेल सुद्धा टिपला गेला, परंतु तोवर त्या चेंडूवर फेकी होईल, सिलेक्शन होईल, तोपर्यंत 2 धावा. तर या नो बॉलचा कितपत फायदा झालाय बघा. एक छोटीशी चुकी आणि त्या चुकीचा होणारा फायदा. राकेश गौड पुन्हा एकदा फुल टॉस ऑफ साईड लगाव कॉर्नर मध्ये 2 चेंडू खेळाडू धावतायत. दोन विकेट आतापर्यंत पटकावले, धावा झाले 45. विक्रांत चव्हाण यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. तसं पाहिलं गेलं तर नागपूर हाताच्या गोलंदाजांचं नक्कीच वर्चस्व राहिले टेनिस क्रिकेट विश्वावर. गोलंदाज विक्रांत चव्हाणकडून आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा 2 धावांची वाढ होते संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या पण आपण पाहतो, धावसंख्येला पोहोचली 47 धावांवर. सावकारी धावा गुजरात विरुद्ध AK रॉयल या 2 बलाढ्य संघांमध्ये चालू असलेली महामुकाबल्याची मॅच आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट, अनुभव विरुद्ध अनुभव, टॅलेंट विरुद्ध टॅलेंट, सगळं काही आहे या मॅचमध्ये. एकेरी दुहेरी धावा आहेत, फटकेबाजी पाहायला मिळते. 214 आणि षटकारांची तितकंच चांगले थ्रो, तितकंच चांगलं डिस्ट्रीब्युशन, तितकंच चांगलं शेड्यूलची मॅच आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण टॉप बॉक्समध्ये यायचं आहे. चांगला फटका आहे, आपल्याला पहिला चेंडू बेस करत असताना सरळ हाताने घेतलेली या फटक्यावर 2 खेळाडू त्या ठिकाणी सफल होत आहेत. अडवून जरूर केली होती, मागोमाग चेंडू मात्र खेळाडूच्या मागे गेला आणि चेंडू आता मात्र जातोय अलंकित टार्गेट 4 धावांसाठी किंवा एकूणच्या परिस्थिती. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो.